प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने नशामुक्त भारत अभियान व मिशन संपन्न अंतर्गत विकसित भारत आणि एक सशक्त कदम या अभियानाच्या अनुषंगाने दादी प्रकाश मणिजी यांच्या पावन स्मृतीनिमित्त नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान याचं आयोजन करण्यात आलं. आपले लक्ष 10 कोटी प्रतिज्ञा या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या महाअभियानांतर्गत सांगली ब्रह्मकुमारी सेंटरच्या वतीने आज सांगली येथे कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशभरात एकाच वेळी राबवण्यात येणाऱ्या या अभियानाचं अनावरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. त्याच अनुषंगाने सांगली येथेही या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ब्रह्मकुमारीज सांगली सेंटर मुख्यालयातील प्रमुख आदरणीय सुनीता बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, इतर सेंटरमधील बहिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात संचालिका निवेदिता दिदी, माधुरी दिदी, जयश्री दिदी, वर्षा दिदी, अरुणा दिदी, स्वाती दिदी, प्रियंका दिदी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी नशामुक्त भारत घडविण्याचा संकल्प व्यक्त केला, प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होऊन युवकांना योग्य दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या द्वितीय मुख्य प्रशासिका आदरणीय राजयोगिनी प्रकाशमणी दादीजी यांचा स्मृतिदिन 25 ऑगस्ट हा दिवस विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने विश्वविद्यालयाच्या वतीने एका महाअभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 10 करोड नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियान असं याचं नाव आहे. या अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळ्या पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये, वेगवेगळ्या संघटनांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीसाठी विशेष लेक्चर, व्याख्यान, मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि या दरम्यान सर्वांकडून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे आणि इतरांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रेरित करण्याची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. आज याचं लॉन्चिंग, ऑल इंडिया लॉन्चिंग माउंट आबू या ठिकाणाहून झालेलं आहे आणि मोदीजी यासाठी विशेष प्रेरणा देणार आहेत, आशीर्वचन देणार आहे. आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मार्केट यार्ड या ठिकाणी असलेल्या विश्वविद्यालयाच्या सांगली जिल्ह्याच्या मुख्य सेवा केंद्रामध्ये सुद्धा याचं लॉन्चिंग आपल्या या शाखेमध्ये होत आहे. तर सर्वांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, सर्वांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घ्यावी असे आवाहन विश्वविद्यालयाच्या सांगली जिल्हा सेवा केंद्रांच्या मुख्य प्रशासिका आदरणीय सुनीता दिदीजी यांनी केलेलं आहे.